उन्हाळ्याच्या सुट्टीतले प्लॅन सुरू झालेत, त्यामुळे रिझर्वेशनसाठी सध्या तुफान गर्दी बघायला मिळते। पण ऑनलाईन बुकिंग केलं तर आपला वेळ वाचू शकतो। माथेरानचं हिल स्टेशन, गोव्याचा शांत समुद्र किंवा काश्मीरमध्ये भुरभुरणारा बर्फाचा पाऊस, ही पर्यटन स्थळं सुट्टीच्या दिवसात पर्यटकांनी फुलून गेलेली असतात। या प्रेक्षणीय स्थळांसाठी ट्रॅव्हल एजन्सीकडे नेहमीच बुकिंग हाऊसफुल असतं। पण हे टाळायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग हा चांगला पर्याय उपलब्ध आहे। सध्याचा सीझन पाहता लोकांचा ऑनलाईन बुकिंगसाठी रिस्पॉन्स कसा आहे? खूप जास्ती प्रतिसाद आहे ऑनलाईन बुकिंगसाठी भारतामध्ये। त्याचं कारण असं आहे की इट इज लाईक व्हेरी कन्व्हिनियंट, अतिशय सोयीस्कर होतं। कारण तुमचे ट्रॅडिशनल जे ट्रॅव्हलचे शॉप्स असतात 6-7 वाजता बंद होतात। ऑनलाईनमध्ये रात्री तुम्ही 2 वाजताही बुकिंग करू शकता। ऑनलाईनचं बुकिंग करताना लोक घाबरतात, कारण त्यांच्या क्रेडिट कार्डचा पासवर्ड हॅक होईल ह्याची त्यांना भीती असते। बट डोंट वरी, सध्या असे एक सॉफ्टवेअर डेव्हलप झाले की ज्याच्यामुळे तुमचा पासवर्ड अगदी सुरक्षित राहू शकतो। याशिवाय नेट बँकिंगचा पर्यायही उपलब्ध आहे, त्यामुळे एकदा का तुम्ही बुकिंग केलं की तात्काळ तिकीट हातात येऊ शकतं। ट्रॅव्हल एजंटकडे जाऊन तिकीट बुक करण्यापेक्षा ऑनलाईन बुकिंगमध्ये जास्त स्पष्ट माहिती मिळू शकते। बायवर फक्त तुम्ही क्लिक करायचं, आय वॉन्ट टू बाय दिस, आणि मग तुम्हाला तो क्रेडिट कार्डचं पेज उघडतं किंवा मग नेट बँकिंगचं पेज उघडतं। तुम्ही सिलेक्ट करू शकता की बाबा क्रेडिट कार्डच्याद्वारे मला पैसे द्यायचे आहेत का नेट बँकिंगच्याद्वारे द्यायचे आहेत, आणि मग त्याप्रमाणे तुम्ही पैसे आम्हाला ट्रान्सफर करू शकता। आणि ते पैसे आल्या आम्ही तुम्हाला अक्षरशः 10 ते 15 मिनिटात तिकीट पाठवतो। यंदाच्या सुट्टीत अनेक कंपन्यांनी टूर पॅकेजमध्ये बरंच डिस्काउंट ऑफर केलंय, त्यामुळे आता सहलीचं प्लॅनिंग करणं सोपंच झालंय। ऋतुजा मोरे, IBN लोकमत, मुंबई।